हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लॉ टिप्स अँड ट्रिक्स बाय अमृता. आज आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट या ऍक्टला सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण फर्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत. MRCA हा ज्युडिशियरी तसंच एक कॉमन सिटीजन म्हणून तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर आपण MRCA एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तसेच एक्झाम मध्ये MCQs या ऍक्ट मधून कसे येऊ शकतात हेही बघूया. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिली म्हणजे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टचा स्कोप काय आहे याची प्रिॲम्बल सांगते. अन ऍक्ट टू युनिफाय, कन्सोलिडेट अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू द कंट्रोल ऑफ रेंट, रिपेअर्स ऑफ सर्टन प्रिमाइसेस अँड ऑफ एविक्शन फॉर एनकरेजिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू हाऊसेस. म्हणजेच हा ऍक्ट रेंट कंट्रोल करण्यासाठी, तसंच प्रिमाइसेसचे रिपेअर्स करण्यासाठी, तसंच एविक्शन, कन्स्ट्रक्शन न्यू हाऊसेस करण्यासाठी हा ऍक्ट बनवला गेला आहे. तसंच या ऍक्ट मध्ये लँडलॉर्डचे काही ड्युटीज, राईट्स दिलेले आहेत. तसेच टेनंटचे सुद्धा काही ड्युटीज आणि राईट्स या ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये 9 चॅप्टर्स आहेत आणि 60 सेक्शन आहेत. या 9 चॅप्टर पैकी फर्स्ट चॅप्टर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे हा ऍक्ट कधी एन्फोर्स झाला, तर 31 मार्च 2000 मध्ये हा ऍक्ट एन्फोर्स झाला. तर 31 मार्च 2000 च्या आधी कोणते ऍक्ट होते, तर त्याआधी वेस्टर्न रिजन साठी बॉम्बे प्रोव्हिन्स, दॅट इज बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेंट कंट्रोल ऍक्ट हा होता. त्यानंतर मराठवाडा रिजन साठी हैदराबाद हाऊस रेंट लीज अँड एविक्शन कंट्रोल ऍक्ट. त्यानंतर विदर्भ रिजन साठी सेंट्रल प्रोव्हिन्स बेरर ऑफ हाऊस अँड रेंट कंट्रोल ऑर्डर 1949. हे 3 ऍक्ट होते. या 3 ऍक्टला हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट रिप्लेस होतो. आणि त्यानंतर हा 2000 पासून हा ऍक्ट पूर्ण महाराष्ट्राला एक्सटेंड होतो, म्हणजेच ऍप्लिकेबल होतो. तर चॅप्टर 1 मध्ये सेक्शन 1 to 7 हा चॅप्टर 1 सांगतो. सेक्शन 1 मध्ये सांगितलेलं आहे की हा ऍक्ट कुठे एक्सटेंड होतो, त्याचा शॉर्ट टायटल काय आहे आणि कमेन्समेंट काय आहे. तर आपण शॉर्ट टायटल म्हणजेच काय आहे याचं, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999. एक्सटेंड म्हणजेच हा कुठे ऍप्लिकेबल होतो, तर होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर सबसेक्शन 2 मधून क्वेश्चन क्रिएट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच MRCA शाल एक्सटेंड टू असा क्वेश्चन विचारतील आणि ऑप्शन मध्ये येईल होल ऑफ द इंडिया, होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र, होल India and state of Maharashtra, and fourth option will be none of the above. So what will be your answer? Whole of the state of Maharashtra. You don't have to be confused about this की हा फक्त महाराष्ट्र पुरताच ऍप्लिकेबल आहे, ना की इंडियामध्ये. नंतर थर्ड मध्ये सांगितलेलं आहे, मीन्स सबसेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे की हा कधी कमेंट्स होतो, तर आपण बघितलं 31 मार्च 2000 मध्ये हा एन्फोर्स झालेला आहे. सेक्शन 2 आपल्याला ऍप्लिकेशन बाबतीत सांगतो. ऍप्लिकेशन म्हणजे हा ऍक्ट कुठे ऍप्लिकेबल होईल, राईट. म्हणजेच हा ऍक्ट अप्लाय टू द प्रिमाइसेस लेट फॉर द पर्पज ऑफ, ओके. म्हणजे प्रिमाइसेस जे भाड्याने दिलेले आहे, कशासाठी, कोणत्या पर्पजेससाठी, तर असे 5 प्रकारचे पर्पजेस आहेत. फर्स्ट इज द रेसिडेन्स, राहण्यासाठी. सेकंड इज एज्युकेशन, शिक्षण, बिझनेस, व्यवसाय असेल, ट्रेड असेल, नंतर स्टोरेज असेल. या 5 गोष्टीसाठी जर एखादा प्रिमाइसेस भाड्याने दिलेला असेल त्यावर हा ऍप्लिकेबल होणार आहे. पण याच्यामध्ये एरिया स्पेसिफाय केलेले आहे, जे फक्त शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2 मध्ये जे एरियाज स्पेसिफाय केलेले आहे त्याच एरियाजवर हा ऍक्ट ऍप्लिकेबल होईल. शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 याच्यामध्ये कोणते एरियाज येतात हे बेरेटच्या शेवटी दिलेले आहे, ओके. तर यामध्येही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की द MRCA अप्लाय टू द प्रिमाइसेस लेट फॉर द पर्पज ऑफ रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड आणि स्टोरेज. आणि ऑप्शन मध्ये देतील की 1 ऍप्लिकेबल टू ओनली 1, 2, 3, ओनली 2 and 3, और ओनली 1, 2, 3, और फोर्थ ऑप्शन विल बी ऑल ऑफ द अबव. तर तुमचं आन्सर येणार आहे ऑल ऑफ द अबव. याच्यावर असे क्वेश्चन विचारू शकतात. सबसेक्शन 2 आपल्याला सांगतो की याच्या आधी जे बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेंट कंट्रोल ऍक्ट होते, नंतर विदर्भ रिजनसाठी जो सेंट्रलचा ऍक्ट होता, हैदराबाद टेनन्सीचे ऍक्ट जे होते, या ऍक्टला हे ऍक्ट ज्या प्रिमाइसेसला ऍप्लिकेबल होते त्या प्रिमाइसेसवर सुद्धा हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल होणार आहे. ठीक आहे. सबसेक्शन 2 एवढंच सांगतो. सबसेक्शन 3 मध्ये तेच सांगितलेलं आहे की शेड्यूल 2 मध्ये जे प्रिमाइसेस आहे तिथे सुद्धा हा ऍप्लिकेबल होणार आहे. आणि सबसेक्शन 4 आपल्याला एक स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर सांगतो. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर आहे, ओके, मे बाय नोटिफिकेशन ऑफिशियल गॅझेट डिरेक्ट दॅट, ते डिरेक्ट करू शकतात की हा ऍक्ट कुठे ऍप्लिकेबल होईल किंवा कुठे ऍप्लिकेबल होणार नाही, कोणत्या पर्पजेससाठी होईल तर कोणत्या पर्पजेससाठी होणार नाही, किंवा शेड्यूल कोणत्या एरियाच्या शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये ऍप्लिकेबल होईल हे सांगतात. ठीक आहे. एवढंच सेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे ऍप्लिकेशन बाबतीत. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जो सबसेक्शन 1 सांगतो कोणत्या पर्पजेससाठी हा ऍप्लिकेबल होऊ शकतो, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी आहे सेक्शन 3 आपल्याला एक्झाम्शन बाबतीत सांगतो. एक्झाम्शन साहजिकच आहे, सेक्शन 2 मध्ये ऍप्लिकेशन सांगितलं तर सेक्शन 3 मध्ये एक्झाम्शन सांगते, म्हणजे हा कुठे ऍप्लिकेबल होणार नाही. या सेक्शन 3 मध्ये 2 प्रकारचे एक्झाम्शन दिलेले आहेत. पहिला म्हणजे टोटल एक्झाम्शन, जे या सेक्शन 3 सबसेक्शन 1 मध्ये दिलेलं आहे, आणि पार्शियल एक्झाम्शन जे आहे ते सबसेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे.
तर टोटल एक्झम्पशन म्हणजे पूर्णतः हा ऍक्ट अप्लाय होणार नाही तो अशी कोणत्या गोष्टी आहेत. तर पहिलं आहे म्हणजे हा एखादा प्रिमायसेस जो गव्हर्नमेंटच्या बिलॉंगिंग मध्ये असेल किंवा लोकल अथॉरिटीचा असेल किंवा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट मध्ये एखादा प्रिमायसेस दिलेला असेल. ठीक आहे. तर अशा गव्हर्नमेंटचे प्रिमायसेस आणि लोकल अथॉरिटीच्या प्रिमायसेसला हा ऍक्ट अप्लिकेबल होणार नाही. त्यानंतर सेकंड मध्ये दिलेला आहे जर एखादा प्रिमायसेस भाड्याने बँकेना दिलेला असेल किंवा एखाद्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला दिलेला असेल, कॉर्पोरेशन असेल जी एस्टॅब्लिश केलेली आहे सेंट्रल अँड स्टेट ऍक्ट नुसार, फॉरेन मिशन्स असतील, इंटरनॅशनल एजन्सीज असतील, मल्टीनॅशनल कंपनीज असतील, पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज असतील, त्यांचा पेडअप शेअर कॅपिटल हा 1 करोड और त्याच्यापेक्षा जास्त 1 करोड पेक्षा जास्त असेल तरच हा ऍक्ट त्यावर ऍप्लिकेबल होणार नाही. जर 1 करोड पेक्षा त्यांचा पेडअप शेअर कॅपिटल कमी असेल तर हा ऍक्ट ऍप्लिकेबल होईल. इन शॉर्ट तुम्हाला टोटल एक्झम्पशन हे 6 प्रकारचे दिलेले आहेत. दॅट इज गव्हर्नमेंट, हे महत्वाचं आहे, बँक्स, नंतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, कॉर्पोरेशन जे सेंट्रल आणि स्टेट ऍक्ट नुसारच एस्टॅब्लिश झालेलं पाहिजे, त्यानंतर फॉरेन मिशन्स असतील, इंटरनॅशनल एजन्सीज असतील, मल्टीनॅशनल कंपनीज असतील आणि 6th जे सांगितलेलं आहे दॅट इज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज अँड पब्लिक लिमिटेड कंपनीज. यू हॅव टू रिमेंबर दॅट त्यांचा पेडअप शेअर कॅपिटल हा 1 करोड और मोर असला पाहिजे. ठीक आहे. यावर क्वेश्चन विचारू शकतात. दिस इज इम्पॉर्टंट वन. त्यानंतर त्याच्यामध्ये एक जो सब क्लॉज दिलेला आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जे सांगतं की बँक म्हणजे काय. तर जे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्यांच्या अंतर्गत एखादी बँक एस्टॅब्लिश झालेली असेल किंवा कॉन्स्टिट्यूट झालेली असेल, सबसिडियरी बँक असतील, नंतर करस्पॉन्डिंग न्यू बँक असतील जे आरबीआयच्या अंतर्गत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्टच्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूट झालेले असतील, हे या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे. आणि सबसेक्शन 2 आपल्याला पार्शियल एक्झम्पशन बाबतीत सांगतो. त्याच्यामध्येही स्टेट गव्हर्नमेंटला एक पॉवर दिलेली आहे की ते डिरेक्ट कर, तर कुठे ऍप्लिकेबल होणार नाही हे या सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. प्रिमायसेस यूज फॉर अ पब्लिक पर्पज ऑफ चॅरिटेबल नेचर, चॅरिटेबल नेचरसाठी किंवा एखादी प्रिमायसेस यूज फॉर सच पर्पजसाठी काय केलेलं आहे, भाड्याने दिलेलं आहे. तसेच प्रिमायसेस एखाद्या पब्लिक ट्रस्टसाठी ठेवलेलं असेल, ओके, किंवा रिलिजियस और चॅरिटेबल पर्पजेससाठी ते ठेवलेलं असेल. त्यानंतर प्रिमायसेस हेल्ड बाय द पब्लिक ट्रस्ट असेल, रिलिजियस अँड चॅरिटेबल पर्पज, आणि ते ऍडमिनिस्टर असेल लोकल अथॉरिटीच्या अंतर्गत ऍडमिनिस्टर असेल तर. नंतर 4th आहे प्रिमायसेस बिलॉंगिंग टू और वेस्टेड इन अ युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश बाय एनी लॉ फॉर द टाइम इन फोर्स, एखाद्या युनिव्हर्सिटी अंतर्गत एखादा प्रिमायसेस बिलॉंग असेल तर त्यावर हा ऍक्ट किंवा प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होणार नाही. सेक्शन 3 जो सांगतो आपल्याला प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी, यावर ऑलरेडी एक क्वेश्चन 2023च्या ज्युडिशरी मध्ये आलेला आहे जो आपल्याला असं सांगतो की प्रिमायसेस बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी म्हणजे काय, याचा मिनिंग काय आहे. तर त्या क्वेश्चनचा आन्सर असं होतं की इट शाल नॉट, त्यांनी कन्फ्युज होण्यासाठी शाल इन्क्लूड बोललेलं होतं, पण त्याचा आन्सर शाल नॉट इन्क्लूड अ बिल्डिंग इरेक्टेड ऑन एनी लँड हेल्ड बाय एनी पर्सन फ्रॉम द गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या बिलॉंग मध्ये एखादा प्रिमायसेस असेल तो कोणता असू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई आहे, त्याने एखादी बिल्डिंग घेतलेली असेल आणि ती बिल्डिंग तो भाड्याने दिलेली असेल, ती बिल्डिंग कोणत्याही पर्पजेससाठी त्यांनी भाड्याने दिलेली असेल, ओके, तर त्या बिल्डिंगवर हा ऍक्ट ऍप्लिकेबल होईल. ओके, कारण हा सेक्शन 3 आपल्याला एक्झम्पशन बाबतीत सांगतो की तो सांगतो की गव्हर्नमेंटच्या बिलॉंग मध्ये एखादे प्रिमायसेस असेल त्यावर हा ऍक्ट ऍप्लिकेबल होणार नाही. पण इथे त्यांनी एक्सप्रेशन सांगितलेलं आहे की प्रिमायसेस बिलॉंग टू गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटी म्हणजे नेमकं काय, तर हा फक्त गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटीच्याच बिलॉंगिंग असला पाहिजे. गव्हर्नमेंटचा एखादा एनी पर्सन म्हणजे कोणीही एम्प्लॉई असेल, कोणीही असेल एनी पर्सन जो गव्हर्नमेंटचा असेल किंवा लोकल अथॉरिटीचा असेल त्यांची बिल्डिंगवर हा ऍक्ट ऍप्लिकेबल होईल. ओके, हेच सांगितलेलं आहे. अंडर अग्रीमेंट असेल, लीज असेल, लायसन्स असेल, काही असू देत यावर तो ऍप्लिकेबल होईल हे याच्यामध्ये सांगितलं होतं. हा होता सेक्शन 3 जो आपल्याला एक्झम्पशन बाबतीत सांगतो. आता आपण जाऊया सेक्शन 4 मध्ये जो आपल्याला पॉवर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट सांगतो. म्हणजे सेक्शन 4 आणि 5 हे दोन्ही सेक्शन स्टेट गव्हर्नमेंटच्या पॉवर मेन्शन करतात. सेक्शन 4 मध्ये सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटला काय आहे, टू इश्यू ऑर्डर इन रिस्पेक्ट ऑफ प्रिमायसेस बिलॉंग टू लोकल अथॉरिटी. आपण बघितलं सेक्शन 3 मध्ये की लोकल अथॉरिटीला एक्झम्पशन आहे, बट स्टेट गव्हर्नमेंटला इथे पॉवर आहे की ते काय करू शकतात, टाइम टू टाइम बाय जनरल और स्पेशल ऑर्डर direct that an exemption granted to local authority under subsection 1 of section 3, राईट. आपण सेक्शन 3 मध्ये बघितलं होतं की एक्झम्पशन ग्रांट केलेलं असतं, शाल बी सब्जेक्ट टू, म्हणजे हे काय असणार आहे, एखाद्या कंडिशन आणि टर्म्स नुसार असणार आहे. ते कंडिशन आणि टर्म्स इम्पोज करून स्पेसिफाय करू शकतात, जनरली और स्पेसियली इन एनी पर्टिक्युलर केस द स्टेट गव्हर्नमेंट मे इन अ डिस्क्रिएशन, ओके, त्यांच्या मनाने त्यांच्या मर्जीनुसार ते डिटरमाइन करतील ते एक्झम्पशन कुठेपर्यंत असणार आहे. ठीक आहे. तर इथे एक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, तो म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट कशा प्रकारे डिरेक्ट करतील एक्झम्पशन, तर इथे बाय जनरल और स्पेशल ऑर्डर. तुम्हाला ऑप्शन मध्ये कन्फ्युज होण्यासाठी ते देऊ शकतील बाय जनरल ऑर्डर ओनली,
सेकंड ऑप्शन देतील बाय स्पेशल ऑर्डर ओनली, आणि थर्ड ऑप्शन देतील बाय जनरल अँड स्पेशल ऑर्डर, आणि फोर्थ ऑप्शन असेल बाय जनरल ऑर स्पेशल ऑर्डर. सो यू हॅव टू रिमेंबर इथे ऑर सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे इथे ऑर आहे, जनरल ऑर स्पेशल ऑर्डर अँड नाही आहे. सो हे पण एमसीक्यूजच्या दृष्टिकोनाने खूप इम्पॉर्टंट आहे. तर यावरही एक एमसीक्यूज येऊ शकतो. सेक्शन 5 आपल्याला सांगतो वेअर देर इज अ, म्हणजे त्याच्या रिलेटेडच आहे हा सेक्शन 5, जो सांगतो की वेअर देर इज अ एनी कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी कंडिशन ऑर टर्म्स. म्हणजे आपण बघितलं सेक्शन 4 नुसार ते एक्झेम्पशन जेव्हा ग्रँट करतात तेव्हा ते एखादी कंडिशन किंवा टर्म इम्पोज करते. तर ती जर कंडिशन आणि टर्म लोकल अथॉरिटीने कॉन्ट्राव्हेन केली, म्हणजेच ब्रीच केला त्या कंडिशनचा, तर काय करतील, स्टेट गव्हर्नमेंट काय करणार आहे, ते एक्झेम्पशन त्यांचं सीज करून घेणार आहे. मीन्स सेसेशन ऑफ एक्झेम्पशन हे सांगितलेलं आहे. ओके, पण प्रोव्हाइडेड दॅट इथे सांगितलेलं आहे नो सच ऑर्डर शॅल बी मेड, म्हणजे अशी ऑर्डर जी सेसेशन ऑफ एक्झेम्पशनची जी ऑर्डर असणार आहे ती ऑर्डर केली जाणार नाही अनलेस काय, अनलेस द लोकल अथॉरिटी ऑर द रिलीजियस और चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन ऑर द युनिव्हर्सिटी ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 3 हॅज बीन गिव्हन अ रिझनेबल अपॉर्च्युनिटी. म्हणजेच काय, इथे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस यूज होत आहे. त्यांना म्हणजेच दुसऱ्या पार्टीला लोकल अथॉरिटी रिलीजियस त्यांना रिझनेबल अपॉर्च्युनिटी देतील फॉर व्हॉट, शोईंग कॉज as to why such an order should not be passed. अशी ऑर्डर का पास करू नये तुमच्या अगेन्स्ट मध्ये, याच्यासाठी त्यांना एक रिझनेबल अपॉर्च्युनिटी, तरच ही ससेशन ऑफ एक्झेम्पशनची ऑर्डर पास होईल. ठीक आहे, हे सेक्शन 4 आणि 5 मध्ये सांगितलेलं आहे. नंतर सेक्शन 6 येतो, तो आपल्याला सांगतो प्रोव्हिजन विथ रिगार्ड टू स्टँडर्ड रेंट नॉट अप्लाय टू सर्टन प्रिमायसेस. तर कुठेही प्रोव्हिजन आहे स्टँडर्ड रेंटची अप्लाय होणार नाही. तर स्टँडर्ड रेंटची डेफिनेशन सेक्शन 7 मध्ये दिलेली आहे, ती आपण नंतर बघणारच आहोत. पण सेक्शन 6 आपल्याला त्याच्या आधी सांगतो की जी प्रोव्हिजन आहे विथ रिगार्ड टू व्हॉट, स्टँडर्ड रेंट कुठे अप्लाय होणार नाही. तर ही प्रोव्हिजन कुठे अप्लाय होणार नाही, द प्रोव्हिजन रिलेटेड टू स्टँडर्ड रेंट परमिटेड इनक्रीज शॅल नॉट अप्लाय टू एनी प्रिमायसेस लेट or given on license in a building whether newly constructed or otherwise where such premises were not let or given on license for a continuous period of 1 year. So 1 year ला म्हणजे कंटिन्युअस 1 year पर्यंत हा जो प्रिमायसेस आहे तो लेट किंवा लायसन्सवर दिलेला पाहिजे, तरच ही स्टँडर्ड रेंटची प्रोव्हिजन इथे ऍप्लिकेबल होईल. ओके, जिथे प्रोव्हाइडेड दॅट सांगितलेलं आहे नथिंग इन द सेक्शन शॅल अप्लाय टू, म्हणजे या सेक्शन मध्ये जे काही दिलेलं आहे ते अप्लाय होणार नाही. कुठले, ते अप्लाय होणार नाही कुठे, तर ए मध्ये सांगितलेलं आहे प्रिमायसेस रेफर टू सेक्शन 20 आणि 21. आता सेक्शन 20 आणि 21 आपण नंतर बघूयात, पण इन शॉर्ट तो एवढाच सांगतो की सेक्शन 20 आणि 21 मध्ये टेनंट आणि लँडलॉर्डचे काही रिलेशन्स असतात. म्हणजे सपोज एखादी न्यू बिल्डिंग कन्स्ट्रक्ट झालेली आहे, त्यासाठी टेनंटला त्याने लँडलॉर्डने बाहेर काढलेला असेल, तर तिथे टेनंटला राईट टू ऑक्युपाय असतो, राईट. तर या ठिकाणी तो कंटिन्युअस 1 year पर्यंत तो तिथे राहतच नाही, राईट. म्हणून त्या अशा सेक्शन मध्ये ही जी प्रोव्हिजन आहे स्टँडर्डची ती अप्लिकेबल होणार नाही असं सांगताय. ओके, आणि बी मध्ये सांगितले जे प्रिमायसेस कन्स्ट्रक्ट केलेले आहे, रिकन्स्ट्रक्ट झालेले आहेत, कशाच्या अंडर, जे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल, ओके, जे इस्टॅब्लिश केलेली असेल सेक्शन 18 ऑफ द महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया ऍक्ट, त्याच्यानुसार जर एखादा प्रिमायसेस रिकन्स्ट्रक्ट झालेला असेल तर या ठिकाणी सुद्धा ही प्रोव्हिजन अप्लिकेबल होणार नाही आहे. ठीक आहे, हा सेक्शन 6 होता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन तो म्हणजे सेक्शन 7, दॅट इज अ डेफिनेशन 1. तर या सेक्शन 7 मधून आतापर्यंत भरपूर असे एमसीक्यू झालेले आहे. सो यू हॅव टू रिमेंबर दिस डेफिनेशन पार्ट ऑफ दिस एमआरसी सेक्शन 7. यामध्ये भरपूर असे सबसेक्शन आहेत, ते सबसेक्शन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर आपण स्टार्ट करूया. सेक्शन 7 चा सबसेक्शन 1 आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटी बद्दल सांगतो. म्हणजेच कॉम्पिटंट अथॉरिटीची डेफिनेशन त्यांनी इनकम्प्लीट दिलेली आहे. त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मीन्स कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंटेड अंडर सेक्शन 40. पण हा सेक्शन 40 हा चॅप्टर दुसऱ्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे, शेवटी दिलेला आहे. पण मी इथेच तुम्हाला सेक्शन 40 सांगते काय आहे तो. तर सेक्शन 40 मध्ये एवढं सांगितले अपॉइंटमेंट ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी. तर कॉम्पिटंट अथॉरिटी कोण अपॉइंट करणार आहे, तर इथे आपण बघूया स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहे, राईट, पॉवर आहे स्टेट गव्हर्नमेंटला बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. ते अपॉइंट करतील 1 or more पर्सनला ऍज अ कॉम्पिटंट अथॉरिटी. तर कोणते अशा व्यक्ती आहेत जे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट केले जाऊ शकतात, हे सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की पर्सन हु इज होल्डिंग और हॅज हेल्ड अन ऑफिस विच इज इन द ओपिनियन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या मतानुसार ते नॉट लोअर इन रँक दॅन दॅट ऑफ अ डेप्युटी कलेक्टर, म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या रँक पेक्षा कमी असलं पाहिजे, राईट. म्हणजे डेप्युटी कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या वरच्या रँकच्या व्यक्ती इथे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट केला जाऊ शकतो. ठीक आहे. बी मध्ये सांगितलेलं आहे हु इज होल्डिंग और हॅज हेल्ड द पोस्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, CJJD जे असतात त्यांना अपॉइंट केलं जाऊ शकतं. थर्ड आहे हु हॅज बीन फॉर नॉट लेस दॅन 5 years अँड ॲडव्होकेट, म्हणजेच ऍडव्होकेटचे 5 वर्षापेक्षा जास्त एनरोल झालेले आहेत ऍडव्होकेट म्हणून किंवा प्रॅक्टिस करत आहेत, त्या लोकांनाच ते कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. एवढंच या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे.
नंतर सबसेक्शन 2 जो आहे तो आपल्याला गव्हर्नमेंट अलॉटी बद्दलची डेफिनेशन सांगतो. त्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट अलॉटी म्हणजे काय, तर इन रिलेशन टू एनी प्रिमायसेस, म्हणजे एखाद्या प्रिमायसेस त्यांना दिलेले आहे कशासाठी, स्टेट गव्हर्नमेंटने दिलेले आहे फॉर नॉन रेसिडेन्शियल पर्पज और रेसिडेन्शियल पर्पज साठी, राईट. ऑफिस असेल स्टेट गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर ते कोण असणार आहे, तिथे गव्हर्नमेंट अलॉटी असणार आहेत अंडर दिस ऍक्ट. ओके, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट असेल, त्यानंतर बॉम्बे रेंट कंट्रोल वगैरे जे आधी होते तेव्हा त्यांनी जर ते प्रिमायसेस दिलेले असतील ते सुद्धा हे या गव्हर्नमेंट अलॉटीच्या डेफिनेशन मध्ये येतात. सबसेक्शन 2 एवढंच सांगतो गव्हर्नमेंट अलॉटी म्हणजे काय. नंतर थर्ड जी डेफिनेशन आहे सबसेक्शन 3 मध्ये दिलेली आहे, सेक्शन 7 सबसेक्शन 3 लँडलॉर्डची डेफिनेशन, विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट वन. त्याच्यात तुम्हाला काय लँडलॉर्डच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होतं, काय नाही इन्क्लूड होत हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. लँडलॉर्ड म्हणजे काय, तर लँडलॉर्ड म्हणजे असा व्यक्ती, एनी पर्सन, कोणताही असा पर्सन हु इज फॉर द टाइम बिंग रिसिव्ह करतो आहे किंवा और एंटायटल्ड टू रिसीव्ह, ज्याला रिसीव्ह करण्याचा अधिकार आहे. काय रिसीव्ह करण्याचा, तर रेंट रिसीव्ह करण्याचा इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्रिमायसेस, वेदर ऑन हिज ओन अकाउंट और ऑन बिहाफ और फॉर द बेनिफिट ऑफ एनी अदर पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या बेनिफिटसाठी, दुसऱ्यासाठी तो एखादा रेंट प्रिमायसेसचा घेत आहे, तो लँडलॉर्ड असतो. मग त्यामध्ये त्यांनी कोणते कोणते पर्सन असे इन्क्लूड होतात हे सांगितलेलं आहे. तर ट्रस्टी असेल, गार्डियन असेल, रिसिव्हर फॉर एनी अदर पर्सन, ठीक आहे, who would so receive the rent or be entitled to receive the rent if the premises were let to a tenant. टेनंट देतो हा रेंट हे आपल्याला माहिती आहे. सो टेनंट जो रेंट व्यक्तीला देतो, ज्या कोणत्या व्यक्तीला देतो तो लँडलॉर्ड असतो. यामध्ये क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की लँडलॉर्ड इन्क्लूड्स, द डेफिनेशन ऑफ लँडलॉर्ड इन्क्लूड्स ट्रस्टी, गार्डियन, रिसिव्हर, फोर्थ ऑप्शन टेनंटही देतील. कारण इथे सांगितलेलं आहे जर लँडलॉर्डने परमिशन दिलेली असेल सब टेनंट ठेवायचे, तर त्या ठिकाणी टेनंट सुद्धा हा लँडलॉर्ड होऊ शकतो. ठीक आहे, अ टेनंट हु हॅज सबलेट एनी प्रिमायसेस, तो सुद्धा या लँडलॉर्डच्या डेफिनेशन मध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर इट ऑल्सो इन्क्लूड्स इन रिस्पेक्ट ऑफ लायसन्सी डीम टू बी अ टेनंट अंडर द प्रोव्हिजन ऑफ द बॉम्बे रेंट. तर जे लायसन्सी असतात ते सुद्धा आपण टेनंट म्हणून म्हटलो जातो, आणि जे लायसन्स फी देतात ज्या व्यक्तीला तो लँडलॉर्ड म्हटला जातो. ठीक आहे, तर हे या सबसेक्शन 3 मध्ये लँडलॉर्डची डेफिनेशन दिलेली आहे. ओके, तर लँडलॉर्डची डेफिनेशन लक्षातच ठेवायची आहे. नंतर सबसेक्शन 4 मध्ये लीगल रिप्रेझेंटेटिव्हची डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे कोण, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ऍज डिफाईन इन सीपीसी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर मध्ये 211 मध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे, जी आपल्याला सांगते की मीन्स अ पर्सन हु इन लॉ रिप्रेझेंट द इस्टेट ऑफ डिसीज पर्सन. डिसीज पर्सन म्हणजे जो मृत व्यक्ती आहे त्याची जी इस्टेट आहे जो रिप्रेझेंट करतो तो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असतो. आणि त्यामध्ये कोण कोण अजून इन्क्लूड होतात, एनी पर्सन हु इंटरमेंट्स विथ द इस्टेट ऑफ डिसीज और वेअर अ पार्टी सूज और इशूड इन अ representative character or a person on whom the estate divorce or death of the party. तर त्याच्यासोबतच बाकी या MRCA मध्ये दिलेला आहे कोण इन्क्लूड होतात, जॉईंट फॅमिली असेल, मीन्स जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असेल, तर त्या ठिकाणी जॉईंट फॅमिली ऑफ विच द डिसीज पर्सन वॉज अ मेंबर, म्हणजे त्या जॉईंट फॅमिलीचा मृत व्यक्तीच्या फॅमिली मधला कोणताही मेंबर हा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे. ओके, हे सांगितलेलं आहे सबसेक्शन 4 मध्ये. सबसेक्शन 5 आपल्याला लायसन्सीची डेफिनेशन सांगतो. लायसन्सीची डेफिनेशन सांगते की इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्रिमायसेस और एनी पार्ट देअर ऑफ मीन्स द पर्सन who is in occupation of the premises or such a part as the case may be under a subsisting agreement of license given for a license fee. म्हणजे एखादा प्रिमायसेस अंडर सबसिस्टिंग अग्रीमेंट नुसार लायसन्स वर दिलेला आहे, कशासाठी, फॉर लायसन्स फी और चार्ज साठी. तर आणि जो व्यक्ती तो देत आहे लायसन्स फी, ओके, त्याला लायसन्सी म्हणतात. ठीक आहे, तर या लायसन्सी मध्ये सुद्धा कोणते असे व्यक्ती इन्क्लूड होतात हे या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे. तर पहिली गोष्ट आहे इन्क्लूड्स एनी पर्सन इन सच ऑक्युपेशन ऑफ एनी प्रिमायसेस और पार्ट ऑफ देअर ऑफ इन अ बिल्डिंग वेस्टेड और लीज टू अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीना. एखादी प्रिमायसेस वेस्ट असेल, त्यांच्या मालकीचं असेल किंवा त्यांना लीजवर दिलेला असेल, ओके, असा व्यक्ती. त्यानंतर ती रजिस्टर असेल प्रिमायसेस महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार, तर असे व्यक्ती काय म्हणतो आपण, लायसन्सी म्हणतो. पण इथे हे दिलेलं आहे की लायसन्सी म्हणजे कोण त्या डेफिनेशन मध्ये येत नाही. सो इट डज नॉट इन्क्लूड अ पेइंग गेस्ट. ओके, तर यावर क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की लायसन्सी इन्क्लूड पेइंग गेस्ट. सो ट्रू और फॉल्स, इट इज अ फॉल्स, राईट. इट डज नॉट इन्क्लूड पेइंग गेस्ट. पेइंग गेस्ट इन्क्लूड होत नाही लायसन्सीच्या डेफिनेशन मध्ये. त्यानंतर अ मेंबर ऑफ अ फॅमिली रिसाइडिंग टुगेदर. नंतर अ पर्सन इन द सर्व्हिस और एम्प्लॉयमेंट ऑफ अ लायसन्सर. ओके, और अ पर्सन कंडक्टिंग अ रनिंग बिझनेस बिलॉंगिंग टू द लायसन्सर. जर लायसन्सर बिझनेस चालवत असेल, त्याने एखाद्या व्यक्तीला ठेवलेला असेल, तर तो लायसन्सी आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे,
असे व्यक्ती या लायसन्स फीच्या डेफिनेशन मध्ये येत नाहीत. ठीक आहे, एवढंच याच्यामध्ये दिलेलं आहे. इम्पॉर्टंट पार्ट एवढंच आहे की या डेफिनेशन मध्ये कोण इन्क्लूड होतात आणि कोण इन्क्लूड होत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सबसेक्शन 6 आपल्याला लोकल अथॉरिटी बद्दल सांगतो. तर 2022च्या प्रिलिम्स मध्ये हा लोकल अथॉरिटी मधून क्वेश्चन आलेला होता की लोकल अथॉरिटी मीन्स अँड इन्क्लूड्स. तर त्याच्यामध्ये नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट असा ऑप्शन होता आणि नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ओके, हा असे ऑप्शन होतात. मग त्याच्यामध्ये हे दोन्ही इन्क्लूड होतात. तर तेवढ्याच बारकाईने तुम्हाला हे वाचणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे जे पॉइंट्स आहेत A to I, ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, जिल्हा परिषद असेल, म्युनिसिपल कौन्सिल असेल, नंतर सिटी ऑफ नागपूरचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ओके, नंतर इथे पिंपरी चिंचवड सुद्धा असं दिलेलं आहे, न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट असेल, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर क्वेश्चन इझिली फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे, लोकल अथॉरिटीची 7.6 मध्ये डेफिनेशन दिली आहे, सेक्शन 7 सबसेक्शन 6. त्यानंतर आपण सबसेक्शन 7 मध्ये जाऊया. सबसेक्शन 7 पेइंग गेस्ट बाबतीत डेफिनेशन सांगतो. तर याच्यामध्ये हेच दिलेलं आहे, मीन्स अ पर्सन नॉट बीइंग अ मेंबर ऑफ द फॅमिली. याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो की पेइंग गेस्ट मीन्स अ पर्सन हु इज अ मेंबर ऑफ अ फॅमिली, हु इज नॉट बीइंग अ मेंबर ऑफ अ फॅमिली, असं ऑप्शन येऊ शकतात. किंवा 1 and 2 और बोथ 1 and 2 और नन ऑफ द अबव असा येईल. तर पेइंग गेस्ट जो असतो तो फॅमिली मधला मेंबर नसला पाहिजे. लक्षात आलं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पेइंग गेस्ट म्हणजे काय, मीन्स अ पर्सन नॉट बीइंग अ मेंबर ऑफ अ फॅमिली हु इज गिव्हन अ part of the premises in which the licensor reside on a license. लायसन्सर राहतो आहे लायसन्सवर, तो व्यक्ती पेइंग गेस्ट आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याचं सबसेक्शन लक्षात ठेवायचं आहे, सेक्शन 7 सबसेक्शन 7. नंतर परमिटेड इन्क्रीज म्हणजे काय, मीन्स इन्क्रीजेस इन रेंट परमिटेड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट. ओके, जे इन्क्रीज रेंट मध्ये परमिट केलेले आहेत या प्रोव्हिजन्स ऍक्टच्या प्रोव्हिजन नुसार ते परमिटेड इन्क्रीजेस असतात. नंतर सर्वात त्यानंतर प्रिमायसेसचा जो पार्ट आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे एमसीक्यूच्या दृष्टिकोनाने. प्रिमायसेस मध्ये कोणती प्रिमायसेस म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोणत्या अशा बिल्डिंग्स येतात, तर इथे दिलेलं आहे की एनी बिल्डिंग ऑर पार्ट ऑफ अ बिल्डिंग लेट ऑर गिव्हन ऑन लायसन्स सेपरेटली. ठीक आहे, तर अदर दॅन द फार्म बिल्डिंग, मग इथे क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की फार्म बिल्डिंग ही प्रिमायसेस मध्ये येत नाही डेफिनेशन. नंतर क्लॉज 1 जो सांगतो आपल्याला प्रिमायसेस म्हणजे कोणते, तर गार्डन्स असतील, ग्राउंड्स असतील, गॅरेजेस असतील, आउट हाऊसेस असतील. आपण बघतो आपल्या घराशेजारी काही ग्राउंड्स असतात, गार्डन्स असतात, म्हणजे घरासमोर जे थोडासा ग्राउंड असेल ते, किंवा गॅरेज असेल एखादं छोटंसं, तर हे सगळे प्रिमायसेस मध्ये इन्क्लूड होतात. राईट, त्यानंतर एनी फिटिंग अफिक्स टू सच अ बिल्डिंग, आता स्टेअर्स असतील किंवा लिफ्ट्स असतील, हे फिटिंग अफिक्स केलेले असेल कशासाठी, फॉर बेनिफिशियल एन्जॉयमेंटसाठी, किंवा स्विमिंग पूल असेल. ओके, ह्या गोष्टी प्रिमायसेस मध्येच इन्क्लूड होतात, हे लक्षात ठेवा. बट डज नॉट इन्क्लूड, यू हॅव टू रिमेंबर दिस, इट डज नॉट इन्क्लूड अ रूम ऑर अदर अकॉमोडेशन इन हॉटेल और लॉजिंग हाऊसेस. म्हणजे एखाद्या हॉटेलमधली एखादी रूम असेल किंवा लॉजिंग हाऊस मधली एखादी रूम असेल, ती प्रिमायसेसच्या डेफिनेशन मध्ये येत नाही. म्हणजे ती रूम तुम्ही भाड्याने देऊ शकत नाही. ठीक आहे, हे या प्रिमायसेसच्या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सबसेक्शन 10 जो आहे तो आपल्याला प्रिमायसेस requisition or continue under the requisition means a premises requisition or continue under requisition under the Bombay Land Acquisition Act नुसार ते सांगितलेलं आहे. नंतर प्रिस्क्राइब्ड मीन्स प्रिस्क्राइब बाय रूल्स असेल. रिपील ऍक्ट म्हणजे रिपील ऍक्ट मीन्स ऍक्ट रेफर टू इन सेक्शन 58 असतील. ठीक आहे, त्यानंतर रूल्स म्हणजे कोणते, तर मेड अंडर दिस ऍक्ट असेल. ओके, नंतर सबसेक्शन 14 जो स्टँडर्ड रेट बद्दल सांगतो तो आपण बघूयात. जो सांगतो की स्टँडर्ड रेट म्हणजे विच इज अ फिक्स्ड बाय द कोर्ट. ओके, कोर्टाने फिक्स केलेला, ऑर द ऍज द केस मे बी द कंट्रोलरने एखाद्या फिक्स केलेला. कंट्रोलर म्हणजे कोणता, तो कंट्रोलर अंडर द बॉम्बे रेंट रेस्ट्रिक्शन ऍक्ट, बॉम्बे रेंट्स हॉटेल रेट्स अँड लॉजिंग हाऊसेस, हे जे ऍक्ट आहे यांच्या अंतर्गत जो कंट्रोलर फिक्स केलेला असतो त्याने जर एखादा रेंट फिक्स केलेला असतो तो आपण स्टँडर्ड रेंट म्हणतो. त्यानंतर क्लॉज बी मध्ये सांगितलेलं आहे की स्टँडर्ड रेंट ऑर फेअर रेंट जर फिक्स नसेल केलेला आहे तर तो काय असू शकतो, तर रेंट ऍट विच द प्रिमायसेस लेट ऑन फर्स्ट डे ऑफ ऑक्टोबर 1987. म्हणजे असे प्रिमायसेस जे त्या रेंटवर दिलेले आहेत कधी, तर फर्स्ट डे ऑफ ऑक्टोबर 1987 ला तो रेंट हा स्टँडर्ड रेंट म्हटला जातो. आणि बी मध्ये दिलेला आहे वेअर द प्रिमायसेस वेअर नॉट लेट ऑन द फर्स्ट डे, जर एखादे प्रिमायसेस फर्स्ट डे ऑफ ऑक्टोबर 1987 ला जर ते प्रिमायसेस भाड्याने दिलेले नव्हते एखाद्या रेंटवर, तर द रेंट ऍट विच दे वर लास्ट लेट बिफोर दॅट डेट, म्हणजे फर्स्ट डे ऑफ ऑक्टोबर 1987 च्या आधीचे जे दिवस होते तेव्हा ज्या रेंटवर ते प्रिमायसेस भाड्याने दिलेले होते, प्लस इन्क्रीज ऑफ 5%. ओके, 5% त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊन तो रेंट म्हणजे काय असणार आहे, आपला स्टँडर्ड रेंट असणार आहे. हे याच्यामध्ये दिलेलं आहे, क्लॉज मध्ये दिलेलं आहे.
ओके. आणि बाकी सांगितलेलं आहे की इन एनी ऑफ द केसेस स्पेसिफाईड इन सेक्शन 8 रेंट फिक्स बाय द कोर्ट. आता सेक्शन 8 नुसार आपण बघणार आहोत की स्टँडर्ड रेट कशा प्रकारे फिक्स केलं जाऊ शकतं, कोणी ऍप्लिकेशन केलं जाऊ शकतं, हे आपण सेक्शन 8 मध्ये दिलं आहे. ओके, ते म्हणजे स्टँडर्ड रेट असं सांगितलेलं आहे. नंतर येतो आपला सेक्शन 7 चा सबसेक्शन 15 जो टेनंटची डेफिनेशन सांगतो. तर ही डेफिनेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनाने. टेनंट मध्ये कोण व्यक्ती इन्क्लूड होतात आणि कोण व्यक्ती इन्क्लूड होत नाहीत हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं. तर टेनंट मीन्स एनी पर्सन बाय whom or on whose account rent is payable, राईट. म्हणजे जो रेंट देतो आहे तो व्यक्ती हा टेनंट असतो. मग त्याच्यामध्ये कोणते व्यक्ती येतात? सच अ पर्सन जो टेनंट आहे, ऍक्च्युअल टेनंट आहे, राईट. त्यानंतर डीम टेनंट आहे, एखादा मानलेला गेलेला आहे टेनंट की हा टेनंट झाला म्हणून, ठीक आहे. किंवा त्यानंतर जो सब टेनंट आहे, राईट, तो सुद्धा या टेनंटच्या डेफिनेशन मध्ये देतात. अंडर द कॉन्ट्रॅक्ट ऑर परमिशन और कन्सेंट ऑफ द लँडलॉर्ड. लँडलॉर्डच्या कन्सेंटनेच जर तो असेल तरच तो सब टेनंट आपण टेनंट म्हणतो. त्यानंतर हु हॅज डिराइव्ड टायटल अंडर द टेनंट, ठीक आहे. त्यानंतर टू हुम इंटरेस्ट इन प्रिमाइसेस हॅज बीन असाइन्ड और ट्रान्सफर ॲज परमिटेड. ओके, एखादा इंटरेस्ट त्यांना लँडलॉर्डनेच असाइन केलेला असेल टेनंट म्हणून, त्याने तो पे करायचा आहे रेंट, तर तो आपण टेनंट म्हणतो. ओके. त्यानंतर बाकी डीम टेनंट सेक्शन 25 मध्ये आपण बघणार आहोत की कोणते डीम टेनंट असतात. नंतर सेक्शन 26 नुसार कोणाला इंटरेस्ट असाइन केलेले असतात हेही बघणार आहोत. आणि डी आपल्याला सांगतो इन रिलेशन टू एनी प्रेमिस व्हेन द टेनंट डाईज. ह्याच्यावर एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की इन रिलेशन टू एनी प्रेमिस व्हेन द टेनंट डाईज whether the death occur before or after the commencement of this act any member of the tenant's family who, ठीक आहे. म्हणजे काय, जर एखाद्या टेनंटची डेथ झालेली असेल, ओके, तर त्या टेनंटचा फॅमिली मधला मेंबर, ठीक आहे, वू वेअर दे आर लेट फॉर द रेसिडेन्स इन रिसाइडिंग. जर तो प्रिमाइसेस त्यांना राहण्यासाठी दिलेला असेल अशा वेळेस त्यांच्या फॅमिली मेंबर, ओके, तो फॅमिली मेंबर आपण टेनंट म्हणून म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड, वेअर दे आर लेट फॉर एज्युकेशन, बिझनेस और ट्रेड स्टोरेज साठी जर तो प्रिमाइसेस दिलेला असेल तर त्या टेनंट बरोबर जो जर मेंबर नसेल त्याचा किंवा मग कोणता पण एअर असेल, ओके, डिसीज टेनंट असेल त्याचा, कोणता पण डिसीज टेनंटचा एअर असेल तो काय असणार आहे, टेनंट मानला जाणार आहे, ठीक आहे. आणि इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, द प्रोव्हिजन ऑफ दिस क्लॉज फॉर ट्रान्समिशन ऑफ टेनन्सी शॅल नॉट बी रिस्ट्रिक्टेड टू द डेथ ऑफ ओरिजिनल टेनंट बट शॅल अप्लाय इवन ऑन द डेथ ऑफ एनी सबसिक्वेंट टेनंट हू बिकम्स टेनंट अंडर दिस प्रोव्हिजन ऑन द डेथ ऑफ द लास्ट प्रिसिडिंग टेनंट. म्हणजे एखाद्या ओरिजिनल टेनंटची डेथ झाली, त्याचा सबसिक्वेंट टेनंट ते सुद्धा यामध्ये कन्सिडर केले जाणार आहे, ठीक आहे. टेनन्सी ट्रान्समिट होत असते, राईट. सो ही होती टेनंटची डेफिनेशन. याच्यामध्येही खूप इम्पॉर्टंट असे एमसीक्यूज भेटू शकतात की कोण या टेनंटच्या डेफिनेशन मध्ये येतात आणि कोण नाही. तर हा होता आपला चॅप्टर 1 जो सेक्शन 1 to 7 आपण आज बघितलेला आहे. तर तशाच प्रकारे आपण चॅप्टर 2 ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. Then please like and share and do not forget to subscribe. Thank you.